मंचरमध्ये भेसळयुक्त दूध रॅकेटचा पर्दाफाश. 26 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. 23 आरोपींना अटक व 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. मंचर पोलिसांनी अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त कारवाईत भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून या प्रकरणी 26 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून विविध रासायनिक साहित्य, दूध प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, 1,79,000 किमतीचे 23 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. अटक आरोपींना आज घोडेगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक 9 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती दामोदर सस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 215/2026 अन्वये दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता BNS मधील विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासात आरोपी आर्थिक फायद्याच्या उद्देशाने विविध रासायनिक पदार्थांचा वापर करून भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करून त्याची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या भेसळयुक्त पदार्थांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान विविध रासायनिक साहित्य, दूध प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य तसेच 23 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात मंचर, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, सोलापूर, ठाणे या अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागांमधील एकूण 26 जणांचा समावेश असून या रॅकेटचे जाळे अनेक जिल्ह्यात पसरले असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू असून भेसळयुक्त दूध निर्मितीसाठी वापरण्यात आलेले रसायने, त्यांचा पुरवठा, आर्थिक व्यवहार तसेच या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. युक्तिवाद ऐकल्यानंतर घोडेगाव न्यायालयाने सर्व अटक आरोपींना दिनांक 9 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या कारवाईमुळे परिसरात भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात मोठी कारवाई झाल्याची चर्चा असून तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. भीमाशंकर टाइम्स, आंबेगाव.